जय शिवराय मित्रांनो, आज आपल्याला पुशेगावला काम होतं. पुशेगावला जातानाच तो समोर जो बघताय तो किल्ले वर्धनगड आहे. वर्धनगडाचा घाट चढल्यावरतीच वर्धनगड हे गाव लागतं. गावातनंच किल्ल्यावरती जायला पायवाट आहे. तिकडे न जाता सरळ आपण पुशेगावचा रस्ता धरला. परत कधीतरी किल्ल्यावरती जाऊया. येत्या 29 डिसेंबरला श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आहे. सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा रथोत्सव साजरा होतो. पुशेगावमध्ये एंट्री करता श्री सेवागिरी महाराजांचं मंदिर लागतं. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आज दत्त जयंतीमुळे मंदिरात गर्दी पण खूप होते. तिथून डायरेक्ट आपण साईटवरती गेलो. साईटवरती गेल्यावर काय प्रॉब्लेम आहे तो चेक केला. प्रॉब्लेम कसला? पॉवर सप्लाय जळला होता. जळलं की संपलं. डायरेक्ट नवीन टाकला आणि तिथून आपल्याला कोरेगावला एक काम होतं म्हणून कोरेगावला निघालो. आता तुम्ही म्हणाल हा समोर कारखाना कोणाचा आहे? हा कारखाना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जळणेश्वर साखर कारखाना आहे. कारखाना चालू असल्याकारणानं रस्त्याला पण भरपूर गर्दी असते. तिथून आपण कोरेगावमध्ये आलो. आता तुम्ही म्हणाल हा कसला कॅमेरा? तर मित्रांनो, हा वायफाय कॅमेरा आहे. याला 2 लेन्स आहेत. यातील एक लेन्स 360 डिग्री गोल फिरते. यामध्ये ऑडिओ सिस्टीम पण आहे. या कॅमेऱ्याला 128 GB पर्यंत मेमरी कार्ड सपोर्ट करते आणि त्यामध्येच या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग होतं. आणि या कॅमेऱ्याची क्वालिटी पण फुल HD आहे.